पुन्हा त्यांच्या हातात सत्ता द्यायची का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न इथल्या मतदारांना मला विनंतीपूर्वक विचारायचा. एकदा सत्ता पलट करून पहा ना. या संधीला चांगले उमेदवार दिले, सगळ्या सर्वसमावेशक आपली यादी, काँग्रेसची यादी जर पाहिली तर सगळे समाज आहेत त्याच्यामध्ये. मुनेर वाल्लू आहेत, कोळी आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत, दलित आहेत, सगळ्या समाजाला सर्वसमावेशक अशी यादी आहे. सर्व धर्म समभावाची भावना जी काँग्रेस पक्षाची आहे, सर्वसमावेशक यादी ही काँग्रेस पक्षाने विचारपूर्वक दिलेली आहे. आता संधी तुमच्या हातामध्ये आहे. या नगरपालिकेमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली तर नक्कीच तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्याकरता आम्ही सर्व चव्हाण एकत्र येऊ आणि तुमच्यासाठी काही कमी पडू देणार नाही. अशा प्रकारचं निश्चित स्वप्न पूर्तता करण्यासाठी ही जिम्मेदारी हा विडा आम्ही उचललेला मित्र हो. आणि म्हणून हे काम आता तुम्हाला करायचं. दुसरं कुणी गावाचं बदल करणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास विभाग आहे. माझ्याकडे मुख्यमंत्री असताना मी नगर विकास माझ्याकडे होता विभाग. मला मुद्दाम आवडून सांगितलं पाहिजे की धर्माबाद शहराकरता ज्या वेळेस माझ्याकडे फाईल आली त्या वेळेस धर्माबाद शहराकरता पैसा आम्ही कधी कमी पडू दिला नाही. हे मुद्दा मला सांगितलं पाहिजे. आम्ही कधी विचार केला नाही की शिवसेनेच्या ताब्यात आहे का राष्ट्रवादी ताब्यात आहे तर दुसऱ्या कुणा पक्षाच्या ताब्यात आहे, असा विचार आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लहान नगरपालिकेला सुद्धा पैसा मिळाला पाहिजे. ह्या नगरपालिका उत्पन्न स्थिती फार मर्यादित आहे. त्या सगळ्या क वर्ग नगरपालिका आहेत. शासनाच्या अनुदानावर अवलंबून असलेल्या सगळ्या या लहान नगरपालिका आहेत. आणि जोपर्यंत शासनाचा मदतीचा हात या नगरपालिकेला मिळत नाही तोपर्यंत या गावाच्या विकासाला चालना मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या गावाच्या विकासाला चालना जर मिळायची असेल तर पृथ्वीराज चव्हाणांच्या मदतीशिवाय दुसरा तिसरा कोणी या गावाच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आली. अधिकाधिक माध्यमातून सरकारची मदत, नगरपालिकेला अनुदान आणि या भागामध्ये शासनाच्या जेवढ्या योजनांचा उल्लेख वसंतराव चव्हाणांनी केला, अमरराजूकरांनी केला, खासदारांनी केला, बेळकोडीकरांनी केला, आमचे वडील नागभूषण म्हणाले, त्या सगळ्या पद्धतीने या गावाचा ब्लूप्रिंट जो आपण तयार केला असेल, तो नकाशा आपण तयार केला असेल, त्याला पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने होईना 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आता वेळ आली आहे. नांदेडकडे आज काय सुधारणा झाली आहे? नांदेड महानगरपालिकेला एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाला नांदेड शहरातल्या जनतेने दिली. आणि नांदेड शहराचा विकास झाला असेल तर प्रामुख्याने डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्या ठिकाणी केंद्रात पंतप्रधान आणि पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस पंतप्रधानांचे राज्यमंत्री असल्यामुळे 2000 कोटी रुपये त्यावेळेस नांदेड शहराला मिळाले. हा नांदेडचा माणूस विसरू शकत नाही. त्याचा इतिहास सुद्धा या ठिकाणी पुनरावृत्ती व्हावी म्हणून धर्माबादकडे सुद्धा आज ही संधी आज आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की वेळ ही संधीचा फायदा घेण्याची आहे. पृथ्वीराजी 2 महत्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी मुद्दा मला लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून चर्चा झालीच आहे आपली. कापसाचा विषय महाराष्ट्रासाठी अतिशय ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न आहे. कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे याकरता ठीक आहे, मक्तेदारी फक्त विरोधी पक्षाची नाहीये, काँग्रेसवाला म्हणून माझी ही भूमिका जाहीर आहे की काँग्रेसच्या आमच्या सगळ्या पुढाऱ्यांची सहमत आहे की शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देण्याच्या बाबतीमध्ये आपण पावलं टाकत आहात. आमचं पूर्ण समर्थन आपल्याला राहणार आहे. आपण केंद्राकडे जाणे सपोर्ट प्राइस वाढली पाहिजे आणि त्याकरता हा सगळा परिसर बॉर्डर जरी असला तरी कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपण पाहतात की आज फर्टिलायझर असो, पेस्टिसाइड असो, खतं असो, त्या सगळ्यांच्या किमती ज्या पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत आणि कापसाला जो भाव आज दिला जातो किंवा दिला जात होता त्याचा हिशोब जर काढला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये किती पैसा मिळतो हा खरं म्हणजे विचार करण्यासारखा विषय आहे. आणि म्हणून आज हा विषयाप्रमाणे आपण एकीकडे आपण पगारवाढ ज्यावेळेस करतो, टीएडीए वाढवतो, एक फॉर्म्युला सेट झालेला आहे. जर महागाई वाढली तर महागाई भत्ता वाढतो, पगार वाढत असताना टीएडीए वाढवतो. तर शेतकऱ्यांच्या सुद्धा जर इनपुट कॉस्ट जर वाढत असेल, खतं, बियाणं, पेस्टिसाइड, फर्टिलायझर जर किमती वाढत असतील तर त्याला मिळणारा भाव सुद्धा वाढला पाहिजे. ही भूमिका मनापासून आम्हा सर्वांची आहे. आणि म्हणून या भूमिकेला आपण सुद्धा अनुकूल आहात याची मला जाणीव आहे.
आणि म्हणून पंतप्रधानांची भेटून आम्ही विनंती करू, आपल्या मार्फत विनंती करू की शेतकऱ्याच्या माल कापूसच नव्हे तर जो जो शेतीमाल आहे त्या शेतीमालाच्या ज्या आधारभूत किमती आहेत त्याचा कुठेतरी फेरविचार झाला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी इनपुट कॉस्ट वाढलेली आहे, खर्च वाढला उत्पादनाची, त्याच्याशी निगडीत त्याची किंमत असली पाहिजे. याकरता काही ते धोरणात्मक स्वरूपाचा निर्णय. एकदा काही कसं आहे, आता महाराष्ट्रात सवय झाली काही लोकांना, नागपूर अधिवेशन आलं की कापूस म्हणायचा, दुसरं काय झालं तर ऊस म्हणायचा, आणि काय बाकी सगळं समजून लगेच काय ते सोडून काढायचं. म्हणजे मुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री नागपूरला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर नवीन काहीतरी प्रश्न आलाच पाहिजे. आणि मुख्यमंत्री कशा अडचणीमध्ये येतील ते पाहिलं पाहिजे. आम्ही मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्यासाठी बोलत नाही, तर मुख्यमंत्र्यांना पूर्ण समर्थन देणारा आमचा नांदेड जिल्हा आहे, तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. चव्हाणांना शिव्या देऊन महाराष्ट्रात मतं मिळणार नाही, महाराष्ट्र राज्य चालू शकत नाही. संपूर्ण ताकद या महाराष्ट्राची पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे आम्ही उभी करू. आणि सोनिया गांधींनी ज्यांच्या हाती नेतृत्व सोपवलेलं आहे त्यांची संपूर्ण 5 वर्षाची कारकीर्द यशस्वी राहिली पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. हे जाहीररित्या मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो. आणि यामध्ये राजकारण कोणी जाणत असेल तर त्या राजकारणात सुद्धा श देण्याकरता महाराष्ट्रातला माझ्यासारखे असंख्य काँग्रेस आमदार तुमच्याबरोबर जाहीरपणे राहतील. ते मुद्दा या ठिकाणी ठामपणे मी सांगू इच्छितो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या त्या तमामला या गावाला एक वेगळी भूमिका इथून मदत अधिकची आपल्याला देता आली पाहिजे. मी तर म्हणेन की पृथ्वीराज धोरणात्मक निर्णय आपण घ्या. ज्या काही कवर्ग नगरपालिका आहेत, लहान नगरपालिका आहेत, ज्याचे उत्पन्न मर्यादित आहे, अशा नगरपालिकेला जास्तीचा पैसा दिला तर त्या गावाला काहीतरी करता येण्यासारखं आहे. स्वतःच्या उत्पन्नातून मर्यादित स्वरूपाच्या माध्यमातून काही कामं होतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याकडे मोठ्या उमेदीने हा सगळा इथला परिसर, या भागाचा नागरिक वाट पाहत आहे. मला खात्री आहे हे काम करण्यासाठी पुढच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आपला धर्माबादचा नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा होईल. याचा हार तुला घालण्याकरता, सत्कार करण्याकरता पृथ्वीराज चव्हाणांचा सत्कार आणि नगराध्यक्षांचा सत्कार याच व्यासपीठावर तुम्हाला करायचा विनंती करतो मित्र हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.